बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड नंबर 25 मध्ये बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळाल्या. मोठे मोठे डिसिजन्स पाहायला मिळाले. कॅप्टन्सी बदलताना दिसली आणि घरच्या लोकांमध्ये एक गोडवा पाहायला मिळाला आणि बऱ्याच काही गोष्टी या एपिसोड मध्ये पाहायला मिळाल्या आणि याच बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि या एपिसोडच्या सुरुवातीला एरिना आणि निक्की मध्ये भांडण पाहायला मिळाले. या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली. निक्कीने परत एकदा तिचं तोंड उघडलं आणि इरिनाला काय पण बोलत होती. इरिनाला हे पण बोलत होती की तुला तुझ्या देशातल्या लोकांनी रिजेक्ट केले आणि म्हणून तू इंडियामध्ये आलीस आणि म्हणून तू या शो मध्ये आलीस. ऍक्च्युली हे शब्द निक्कीला बोलायला नव्हते पाहिजे, पण शेवटी ती निक्की तिच्या तोंडाला जे येईल ते बोलतच असते. आणि मला असं वाटतं या टॉपिकवर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यांवर तिला नक्कीच धक्का देणार आहेत. घरामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला. त्यामध्ये निक्कीने सूरजला राखी बांधली आणि निक्कीने असं वचन पण दिले की घरामध्ये आणि घराच्या बाहेर पण ती त्याची खूप सेवा करणार, त्याला इम्पॉर्टन्स देणार आणि सूरजला जेव्हा तिची गरज पाहिजे तेव्हा ती धावून येईल आणि त्याची मदत करणार. आता बघू की आपलं वचन कुठपर्यंत पाळते. आणि ज्याप्रमाणे मी बोललो की या घरामध्ये गोडवा पाहायला मिळाला, तर निक्की आणि घनश्याम मध्ये जे इश्यूज चाललेले होते त्या दोघांनी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला आणि ते दोघे परत एकदा एकमेकांचे भाऊ बहीण बनले आहेत. आणि यानंतर बिग बॉसने कॅप्टन अरबाजला डिलेमा रूम मध्ये बोलावलं. त्याच्यासमोर 2 लाख बेबी करन्सी ठेवली आणि त्याला बोललंय की जर तुला घरात राशन पाहिजे असेल तर तुला करन्सीची गरज पडेल आणि तुला 2 लाख करन्सी पाहिजे असेल तर तुझी कॅप्टन्सी तुला गमवावी लागेल आणि हेच नाही तर तुला जेवढी इम्युनिटी भेटलेली आहे ते तुला गमवावे लागेल. याच बरोबर जी कॅप्टन्सी तू गमवशील ती कॅप्टन्सी तुला दुसऱ्याला द्यावं लागेल. म्हणजे आपण याला एक्सचेंज बोलू शकतो. राशनच्या हिशोबात त्याला त्याची कॅप्टन्सी गमवावी लागणार होती आणि यावर अरबाजने कड़क डिसिजन घेतला, एकदम करेक्ट डिसिजन घेतला. अरबाजने त्याची कॅप्टन्सी गमावली आणि त्याने 2 लाख बेबी करन्सी आपल्याकडे घेतली. म्हणजे ॲज अ कॅप्टन त्याने घरच्यांचा पहिल्यांदा विचार केला आणि हे बघून खरंच खूप बरं वाटलं. आणि जी त्याने कॅप्टन्सी गमावली होती ती कॅप्टन्सी त्याने निक्कीला दिली. आता निक्की कॅप्टन्सीचं काय करणार हे तर समोरच्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. एकीकडे जान्हवीला वाईट वाटत होतं की रिसेंटली जान्हवी ज्या प्रकारे पॅडीला बोलली होती, पॅडीच्या ऍक्टिंग करिअरवर ज्या प्रकारे ती बोलली होती तिला खूप वाईट वाटत होतं आणि ती स्वतः बोलली, पण ती जेव्हा बोलते तिला काहीच कळत नाही. त्यानंतर तिला त्या गोष्टीच्या त्या बोलण्याचा पश्चाताप होतो. पण ही लहान नाहीये, ही खूप मोठी आहे आणि हिला बोलण्याआधी विचार करायला पाहिजे. बरं झालं पॅडी पण खूप समजदार होता. पॅडी आणि जान्हवी मध्ये याबद्दल डिस्कशन पाहायला मिळालं आणि या दोघांनी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न पण केला. आता निक्की घरची कॅप्टन बनली होती तर ग्रुप बी मध्ये चर्चा चालू झालेली की आर्या आणि अंकिता अशी बोलत होती की आता निक्की कॅप्टन आहे तर मी काही ना काही असं काम करणार ज्यामुळे निक्कीच्या कॅप्टन्सीला धोका असणार आहे. आणि यामध्ये अंकिता पण बोलली की तिने माझ्या कॅप्टन्सी मध्ये पण राडा केला होता, आता मी पण हिच्या कॅप्टन्सी मध्ये राडा करणार आहे. आणि यानंतर घरच्या लोकांना 2 लाख जी करन्सी मिळालेली होती ते वापरून त्यांनी घरच्यासाठी वस्तू खरेदी केल्या. तर बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड नंबर 25 मध्ये एवढं काही पाहायला मिळालं आणि खरंच एपिसोड खूप भारी होता आणि आय एम डॅम शुअर आपल्याला पण आवडलं असेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाची इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.